नमस्कार, तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र 24 न्यूज। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। कन्हान शहरातील अशोकनगर परिसरामध्ये भरदिवसा झगडा सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणावर असामाजिक तत्वांचा 6 इसमांनी चाकू काठीने प्राणघातक हल्ला करून 2 तरुणांना गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी 10:40 दरम्यानमध्ये जखमी युवक सय्यद शाहरुख रेशमा सय्यद वयवर्ष 26 राहणार कन्हान हा मित्र लकी नाईक यांच्यासोबत पिपरी गाडेघाट रोडवर सुनील उमरकर यांचा सलूनच्या दुकानाशेजारी फुटपाथवर बसून बोलत असताना 2 दुचाकी वाहनावर 6 लोक हातात चाकू दंडे घेऊन आले। आरोपी विशाल नामदेव चिंचुलकर वयवर्ष 26 राहणार कन्हान यानं लकी नाईकला विचारले की तू काल मला मारायला आला होतास का असे म्हणून लकीला शिवीगाळ करू लागलाय। तेव्हा आरोपी सुमेश भीमराव रामटेके वयवर्ष 31 राहणार कन्हान याच्या जवळच्या काठीनं लकीच्या मनगटावर मारहाण करून जखमी केले आहे। शाहरुख झगडा सोडायला गेला असता विशाल याने शिवीगाळ करून तू मध्ये काय येत आहेस, अगोदरच तुलाच टपकावतोय असे म्हणून विशालने 2 ते 3 वेळा शाहरुखवर चाकूने वार केलाय, परंतु शाहरुख ते वार हुकवून पळून जात असताना विशालने शाहरुखच्या डाव्या बाजूच्या कमरेच्या खाली पायावर चाकूने मारून जखमी केले। शाहरुख आपला जीव वाचवण्यासाठी पळत असताना आरोपी सुमेश रामटेके, अविनाश सहारे, रितेश चावके, लकी भेलावे आणि 2 अनोळखी इसमांनी काठीने दोन्ही पायांवर मारहाण केली आहे। त्यानंतर शाहरुख जीव वाचवून सुनील उमरकर यांच्या दुकानात घुसला असता आरोपींनी सलून दुकानात घुसून काठीने दुकानाचे काच फोडले आणि समोर उभ्या असलेल्या MH40 MH7815 क्रमांकाच्या दुचाकाला काठीनं हेडलाईन वर मारून नुकसान केलेले आहे। सदर प्रकरणाबाबत कन्हान पोलिसांनी शाहरुख यांच्या तक्रारीवरून 5 आरोपींना अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक भटकर, पोलीस निरीक्षक सार्थक मेहते यांच्या मार्गदर्शनामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुमार आत्राम हे करीत आहे। कर्जा महाराष्ट्र 24 न्यूज करिता ऋषभ बावणकर, कन्हान। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।